सो हाय हॅलो नमस्कार. मी संजना. मी एक सेल्फ आर्टिस्ट आहे अँड आय डू पेन्सिल ड्रॉइंग अँड स्केचिंग्स. सो आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलणार आहोत, ते म्हणजे ब्लेंडिंग. ब्लेंडिंग खूप जास्त गरजेचं आहे एक रिअलिस्टिक आर्टवर्क ड्रॉ करायला किंवा एक रिअलिस्टिक ड्रॉइंग करायला. सो आपण ब्लेंडिंग हे वेगवेगळ्या इक्विपमेंट्सने करू शकतो. सो मी आज तेच तुम्हाला दाखवणार आहे आपण कोणत्या कोणत्या इक्विपमेंट्सने ब्लेंडिंग करू शकतो. बिगिनर्सला युजली पटकन समजत नाही की आपण कशाने ब्लेंडिंग्स करावं. खूप सारे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये दाखवले की ब्लेंडिंग स्टम्प्स मागवावेत, पण असं नाही आहे. फक्त ब्लेंडिंग स्टम्प्स नाही आहेत की ज्याने आपण ब्लेंडिंग करू शकतो. सो खूप काही गोष्टी ॲटलिस्ट 4 गोष्टी तरी आहेत की ज्याने आपण ब्लेंडिंग करू शकतो. सो मी ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि मी तुम्हाला ब्लेंडिंगसुद्धा आज करून दाखवणार आहे की आपण कशाप्रकारे त्या इक्विपमेंट्सनं ब्लेंडिंग करू शकतो. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सो स्टार्ट करूयात आपण आपल्या ब्लेंडिंग टूल्सबद्दल जाणून घ्यायला. सो हे आपले 4 शेडिंग टूल्स आहेत जे आपण ब्लेंडिंगसाठी यूज करू शकतो. सो फर्स्ट मी तुम्हाला ब्लेंडिंग स्टम्पपासून सुरुवात करूयात. सो फर्स्ट हे आहेत ब्लेंडिंग स्टम्प जे टिश्यू पेपरचेच असतात, टिश्यू पेपरचेच बनवलेले असतात. सो फर्स्ट हे आहेत ब्लेंडिंग स्टम्प जे आपण ब्लेंडिंग करायला युजली सगळेच यूज करतात, जे प्रोफेशनल आहेत किंवा कोणीही असू द्यात रिअलिस्टिक आर्ट करायला, बिकॉज हे सुद्धा टिश्यू पेपरचेच बनलेले असतात. सो हे थोडेसे ब्लॅक होतात अँड ह्याला आपण इझिली क्लीन करू शकतो. आपल्या स्टँड पेपरच्या यूजने हे आपण क्लीन करू शकतो. आणि हे आपण घरीसुद्धा बनवू शकतो. बऱ्यापैकी हे क्लीन झालेत, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा हे क्लीन झालेत. ॲज कम्पॅरेटिव्ह तुम्ही इथे आणि इथे बघू शकता की क्लीन झालेत आणि त्याला नीड पण आली आहे. सो आपल्याला काही बारीक पॉईंट्स ब्लेंड करायचे असतील तर ते आपण ह्याने करू शकतो. सो हे यूजफुल आहेत आपल्यासाठी ब्लेंडिंग स्टम्प. सो आपण ह्याने ब्लेंडिंग करू शकतो. सो सेकंड टूल आहे आपले ब्रश. सो आपले जे ब्लेंडिंग ब्रशचे जे हेअर्स आहेत, सो ते युजली आपल्याला असे लागतात ब्लेंड करायला, जेणेकरून हे आपल्याला एकदम स्मूथ ब्लेंडिंग करता येईल. नाहीतर जे पेंटिंगचे ब्रश असतात त्याने आपल्याला ब्लेंडिंग करता येत नाही. सो ह्या ब्रशेसने एकदम स्मूथ ब्लेंडिंग होते आपली. सो हे सेकंड टूल आहे ब्लेंडिंग ब्रश. अँड थर्ड वन आहे आपलं इयरबड्स, ज्याने आपण खूप छान आणि खूप रिअलिस्टिक असं ब्लेंडिंग करू शकतो. मी सुद्धा हे ट्राय केलं आहे. सो ह्याने सुद्धा एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित ब्लेंडिंग होते. फोर्थ आहे टिश्यू पेपर्स. सो टिश्यू पेपर्सने सुद्धा आपण एकदम प्रॉपर आणि रिअलिस्टिक असं ब्लेंडिंग करू शकतो. सो हे 4 असे इक्विपमेंट्स आहेत ज्याने आपण ब्लेंडिंग करू शकतो. सो आपण स्टार्ट करूयात आता ब्लेंडिंगला. मी तुम्हाला ब्लेंडिंग करून दाखवते ह्या 4 इक्विपमेंट्स. सो मी ही ब्रिस्टोची A5 साईजची स्केचबुक घेतली आहे आणि ह्याचे टेक्स्चर खूप छान आहे. फर्स्ट ब्लेंडिंग स्टम्प घेणार आहोत जे आपण मगाशी क्लीन केलं होतं. फर्स्ट आपण ब्लेंडिंग स्टम्पने ब्लेंड करून बघणार आहोत. ब्लेंडिंग स्टम्पने. सो आपण डार्क शेड ब्लेंड करूयात. डार्क शेडमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर असं ब्लेंडिंग झालं आहे. नेक्स्ट आपण ब्रश यूज करणार आहोत. नेक्स्ट इक्विपमेंट आहे ब्रश. आपण ब्रशने ब्लेंडिंग करणार आहोत. सो फर्स्ट हे लाईट शेड आहे. ब्रशला जर आधीचं काही डस्ट असेल तर ते तुम्ही क्लीन करून घ्या. सो माझ्या ब्रशला काही डस्ट नाही आहे. आपण ब्रशने ब्लेंड करूयात. बघू
बघू शकता तुम्ही कुठेच पॅचेस वगैरे काहीच दिसत नाही आहे. सो ब्रशने सुद्धा तुम्ही एकदम स्मूथ आणि छान असं ब्लेंडिंग करू शकता. सो थर्ड वन आहे आपलं इयरबड्स. सो नाव आपण इयरबड्सने ब्लेंडिंग करणार आहोत. सो नेक्स्ट इक्विपमेंट आहे टिश्यू पेपर. सो आपण आता टिश्यू पेपरने ब्लेंडिंग करणार आहोत. सो ही लाईट पेन्सिल आणि ही आहे डार्क. सो नाव टिश्यू पेपर असा घेऊन असा होल्ड करायचा आपण. तुम्ही ओपनही करू शकता, तो जो जाड असेल तर. हा असा होल्ड करायचा आहे आपण अँड देन आपण ब्लेंडिंग करायचे. सो हे काही 4 इक्विपमेंट्स आहेत ज्याने आपण ब्लेंडिंग केलं आहे. जे तुम्ही बघू शकता ब्लेंडिंग. डार्क पॅचेस, लाईट पॅचेस, स्मूथ ब्लेंडिंग झाले. कुठेच पॅचेस आलेले नाही आहेत. डार्क शेड अँड लाईट शेड दोन्हीमध्येही आपण ब्लेंडिंग करून बघितली आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटला असेल. सो तुम्हीसुद्धा असं ब्लेंडिंग ट्राय करू शकता. ब्लेंडिंग स्टम्पने, ब्रशने, टिश्यू पेपरने आणि ब्लेंडिंग ब्रशने. सो या 4 इक्विपमेंट्सने तुम्हीसुद्धा ब्लेंडिंग ट्राय करू शकता. थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.